भोंदू अशोक खरातची सलग 13व्या दिवशी एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। जप्त केलेल्या मोबाईलमधील डेटावरून तपासाला वेग आलाय। कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी सुरू आहे। तपासातून नवीन धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे। अशोक खरातचा सीए ललित पोफळेवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आलेत। पुण्यातल्या उच्चभ्रू कोरेगाव पार्क परिसरामध्ये पोफळेचे तब्बल 18 रो हाऊस असल्याचं उघड झालंय। या मालमत्तेची किंमत 150 कोटीहून अधिक असल्याचं बोललं जात आहे। ललित पोफळे इतका त्याच्याकडे पैसा कुठून आला असा प्रश्न आता उपस्थित होतो। आमदार अर्जुन खोतकरांना मोठा दिलासा मिळाला आहे। खोतच्या निवडीला आव्हान देणारी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळली आहे। या निर्णयामुळे खोतकरांना दिलासा मिळाला। एका दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप अखिल चित्रेंनी केलाय। कार्यक्रमाला सर्व पक्षांचे नेते आणि मंत्री उपस्थित असताना केवळ आदित्य ठाकरेंनाच टार्गेट केलं जात असल्याचं त्यांनी म्हटलंय। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या वादाला त्यांनी सुनियोजित मीडिया ट्रायल असं संबोधलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षातल्या काही नेत्यांवरती नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेच्या 2 मंत्र्यांवरती कारवाईची शक्यता आहे। केसरकरांसह 2 मंत्र्यांवर नाराजी असल्याची माहिती मिळते। आगामी काळामध्ये मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची देखील शक्यता आहे। रुपाली चाकणकर यांच्यासह 11 आजी-माजी शिवदिका संस्थेच्या ट्रस्टींना एसआयटीनं चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले। रुपाली चाकणकर नाशिकमध्ये जबाब नोंदवण्याकरता येतात का याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। तर याआधी चाकणकर यांनी आजारपणाचं कारण देत चौकशी टाळल्याची माहिती मिळते। भाजप खासदार निशिकांत दुबे यांना नाशिक न्यायालयाची नोटीस पाठवण्यात आली आहे। मराठी भाषिकांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणावरून 7 एप्रिलला नाशिक न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले। मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी मानहानीचा दावा देखील दाखल केला होता। सोलापूरमध्ये अमित ठाकरेंनी नुकसानीची पाहणी केली आहे। गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मोहोळ तालुक्यातल्या पापरी गावामध्ये फळबागांचं मोठं नुकसान झालं। अमित ठाकरेंनी शेतीच्या नुकसानीचा आढावा घेत सरकार दरबारी हा प्रश्न मांडण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं। महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी निवृत्त होणार आहेत। ते 2024 साली मार्च महिन्यामध्ये मुंबईचे आयुक्त म्हणून रुजू झाले होते। गगराणी यांच्या आधी 1989 बॅचचे IAS अधिकारी इक्बाल चहल हे मुंबई महापालिकेचे आयुक्त होते।